आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं जागतिक पातळीवर भारतीय संस्कृतीची प्रतिष्ठा वाढवण्याचं कार्य केलं असून जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेच्या माध्यमातून भारतीय कला जगभर पोहोचवण्याची संधी प्राप्त झाली आहे. यातून सांस्कृतिक आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेचा जागर होत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विविध देशातील मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भारत प्राचीन कला आणि आधुनिकतेला एकत्र आणत आहे. म्हणूनच जागतिक माध्यम आणि विकास क्षेत्रात आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी भारत नैसर्गिक पर्याय ठरत आहे. व्यूजच्या माध्यमातून आपण मनोरंजनासह देशाच्या सांस्कृतिक संवर्धनाची प्रेरणा देत असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी व्यक्त केलं. M. किरामणी यांनी संगीत दिलेल्या आणि A. R. रहमान, शंकर महादेवन, प्रसन्न जोशी, रॉकी केज, स्मिथ ब्रदर यांनी गायलेल्या वेव्ज ऑफ इंडिया अल्बमचं लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते आज झालं. मुंबईत सुरू असलेल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अर्थात वेव्ज 2025 या जागतिक परिषदेच्या निमित्तानं लोकराज्य आणि महाराष्ट्र अहेडच्या विशेषांकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रकाशित झालेल्या या विशेषांकात वेव्जशी संबंधित विविध विषयांवर मान्यवरांचे महत्त्वपूर्ण लेख आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं आर्थिक वर्ष 2025-26ला चांगली सुरुवात केली असून एप्रिल 2025 मध्ये मालवाहतुकीतून 412.45 कोटींचं उत्पन्न मिळवलं आहे. एकूण 1029 रेक्सची लोडिंग ही विभागाच्या कार्यक्षम संचालन, धोरणात्मक माल व्यवस्थापन आणि ग्राहकाभिमुख लॉजिस्टिक सेवांचा पुरावा आहे. महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा दुसरा लकी ड्रॉ ऑनलाईन पद्धतीने या महिन्याच्या 7 मे रोजी काढण्यात येणार असून यातून प्रत्येक उपविभाग स्तरावर 1 प्रमाणे पहिल्या क्रमांकाकरिता 651 विजेत्या ग्राहकांना स्मार्टफोन बक्षीस म्हणून दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरूपातील अडचणींना सामोरं जावं लागू नये यासाठी राज्यातील जमिनींचा 7/12 उतारातील कालबाह्य आणि निरुपयोगी नोंदी हटवून त्याऐवजी वास्तव्यातील नोंदी दाखल करण्यासाठी जिवंत 7/12 मोहीम टप्पा 2 सुरू करण्यात आली आहे. आज सकाळी रहाटे कॉलनी मेट्रो स्थानकात सौम्य आग लागल्यामुळं सुमारे 50 मिनिटांसाठी मेट्रो सेवा विस्कळीत झाली. ही आग सकाळी 11:13ला छतावरील सौर पॅनलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागली. मेट्रो सेवा दुपारी 12:20 वाजता पूर्ववत करण्यात आली. महामेट्रो नागपूरनं या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.